छत्रपतींबद्दल बिलकुल आस्था नाही. तुम्ही इथे आंदोलन करताय, दुसरीकडे भाजपतर्फे देखील आंदोलन केलं जात आहे. त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी माफी मागितली आहे, आता का राजकारण केलं जात आहे? पंतप्रधानांनी माफी काल मागितली, त्यापूर्वी या महाराष्ट्र राज्यकर्त्यांनी पुतळा पडल्यानंतर तात्काळ माफी मागायला पाहिजे होती. तेव्हा हे एकमेकावर ढकलत होते आणि राजकारण करत होते आणि म्हणून याचा निषेध छत्रपतींबद्दल यांना यत्किंचितही देणं घेणं नाही असे राज्यकर्ते सत्तेवर बसले आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी आणि छत्रपतींच्या अवमानाबद्दल आजचं जोडो मारो आंदोलन या सरकारच्या विरोधात आहे. आजचं हे जोडेमारो आंदोलन तुम्ही करताय. राजकोट किल्ल्यावर अवघ्या 8 महिन्यांमध्ये बांधलेला महाराजांचा पुतळा पडला. मात्र सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्न आहे की अरबी समुद्रामध्ये इतक्या वर्षांआधी भूमिपूजन करून देखील महाराजांचा पुतळा का उभा राहत नाहीये? असं आहे की त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, पण त्यानंतरच्या काळामध्ये या सरकारने काहीच केलं नाही. यामुळे स्पष्ट दिसतंय की केवळ निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरणारी ही सगळी महायुतीची मंडळी आहेत. यांना छत्रपतींबद्दल बिलकुल आस्था नाही. आणि जर पुतळा पडला त्यावेळेला जर यांनी माफी मागितली असती तर आम्ही समजू शकलो असतो. एखाद्या माणसाने खून करायचा आणि नंतर माफी मागायची, त्याला शिक्षा माफ होते का? नाही ना. मग संविधानाने जसं म्हटलंय तसं आम्ही लोकशाही आंदोलन करतोय. लोकांच्या मनामध्ये उद्रेक आहे. छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं आराध्य दैवत आहे. त्या दैवताचा पुतळा 9 महिन्यात पडतो, हे दुर्दैव आहे. सलग हे तुमचं दुसरं आंदोलन आहे ज्याला पोलीस अडवण्याच्या तयारीत आहेत. आधी तुमचं महाराष्ट्र बंदला तर कोर्टानेच परवानगी नाकारली आणि आता हे आंदोलन सतत तुमची आंदोलनं नाकारली जात आहे. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी आंदोलन होणार, कारण हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला उद्रेक आहे आणि तो पूर्णपणे रस्त्यावर उतरून हा आम्ही या सरकारच्या विरोधात निषेध नोंदवणार. आपण ते पाहतोय की जरी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी देखील आम्ही ठाम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्तवलं आहे.